रंग बरसे भीगे चुनर बाली रंग बरसे। अरे छीने मारी पिचकारी तोरी भीगी अंगिया, ओ रंग रसिया रंग रसिया। होळी जवळ येते आहे आणि हे गाणी वगैरे टिपिकल असतात की ती होळीच्या दिवशी वेळेत आपल्याला आवडतात. एनिवे, होळीला आपण नेहमी पुरणाची पोळी करतो, पण यावेळी सुद्धा पुरणाचीच पोळी करायची आहे, पण वेगळी. कुठली? चारोळीची पुरणाची पोळी, चण्याच्या डाळीची नाही. नवीन प्रकार आहे बघा. ही चारोळी एक 2-2.5 तास पाण्यात भिजवली आहे. आता ही जी चारोळी आहे ही आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात होते. स्वच्छ धुवून हिला भिजवलं आणि नंतर यामध्ये जेवढी चारोळी टाकली त्याचं थोडं कमी पाणी घालायचं आणि नेहमी जसं आपण पुरण शिजवतो तसं याला शिजवून घ्यायचं. तोपर्यंत याची जी कणिक असते म्हणजे पुरणाच्या पोळीची ती आपण अगदी मोजूनच बनवू. त्यामध्ये पाणी जे आहे जेवढं लागेल तेवढंच टाकायचं, जास्त टाकायचं नाही. कव्हरसाठी 1 वाटी कणिक आणि अर्धी वाटी मैदा. यामध्ये थोडं मीठ आपण घालू आणि 1-2 चमचे तेल. त्याने पोळी खुसखुशीत होईल. खूप सैल अशी भिजवायची नाही आहे, नेहमीची जी पोळ्यांची कणिक असते तशीच भिजवायची आहे. थोडं तेल लावून ही कणिक छान मळून घ्यायची, तिंबून घ्यायची. आता ही 100 ग्राम चारोळी होती, त्यामध्ये 100 ग्राम गूळ आपल्याला घालायचा आणि गुळाबरोबर ह्याला आता पुन्हा शिजवून घ्यायचं थोडंसं. आता हे पुरण जे आपलं तयार झालं ते आपण पाटा वरवंट्यावर वाटून घेणार. तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हे वाटू शकता, पण मला पाटा वरवंटा विशेष आवडतो बाबा. आणि थोडं गरम असतानाच ह्याला आपल्याला वाटायचं आहे. फक्त गरम असताना असा हात लावू नका, त्यासाठी चमच्याचा वापर करा. आता यामध्ये जायफळ, छोटा चमचा मीठ, याला पुन्हा एकदा छान वाटून घेऊ आपण. ज्यावेळी आपण ही अशी चारोळीची पुरणाची पोळी बनवतो आणि आपण नेहमी जी बनवतो ती चण्याच्या डाळीची, पण याच्यामध्ये एक महत्त्वाची सूचना तुम्हाला देतो की जी आयुर्वेदामध्ये सुद्धा अति प्रमाणात चारोळी खाणं योग्य नाही असं म्हटलेलं आहे. आपण नेहमी पुरणाची पोळी बनवताना 100 ग्राम पुरण एका पोळीमध्ये असतं, पण यामध्ये तुम्ही 10 ग्रामच्या वर पुरणाची पोळी बनवू नका. त्याच्यामुळे साईज छोटा ठेवा आणि एका वेळी तेवढी एकच पोळी खा, जास्त खाऊ नका, त्रास होईल. हा छोटासा 10 ग्रामचा गोळा घ्यायचा. आपण हे गोळे पहिले बनवून घेऊ. आता तांदळाच्या पिठीवर हे आपण लाटून घेऊ.
सो होळीची तयारी पूर्ण झालेली आहे. अट एकच, पोळी छोटी करायची. 10 ग्राम पुरणाच्या वर पुरण खायचं नाही आणि ही पोळी करायची. खाऊन पाहिल्यावर आम्हाला कळवायचं ही झाली कशी. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि होळी शांततेत मनवा. रंग चांगले वापरा किंवा फुलांची होळी खेळा. नमस्कार.